नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या जुलै महिन्याच्या कार्यक्रमात आजच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ कवयित्री अनुपमा उजगरे, मंडळाचे विश्वस्त डॉक्टर मंदा खांडगे, डॉक्टर नीलिमा गुंडी, मंजिरी ताम्हनकर, डॉक्टर कल्याणी दिवेकर, डॉक्टर ज्योत्स्ना अफळे, मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला गोखले, कार्यकारिणी सदस्य आणि आपण सर्व श्रोतृवर्ग सर्वांचे मी यामिनी रानडे मनपूर्वक स्वागत करते. 55 वर्षापूर्वी स्थापन झालेली साहित्यप्रेमी भगिनी मंडळ ही पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रम करणारी नामवंत संस्था म्हणून ओळखली जाते. ही संस्था दर महिन्याला एक साहित्यिक कार्यक्रम आयोजित करते. दरवर्षी जुलै महिन्याचा हा कार्यक्रम मंडळाच्या एक संस्थापक पद्मा गोळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गोळे कुटुंबियांनी दिलेल्या देणगीतून केला जातो. पद्मा गोळे या कवयित्री असल्यामुळे हा कार्यक्रम काव्य या साहित्य प्रकाराशी संबंधित असतो. आज या कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री अनुपमा उजगरे यांची मुलाखत कवयित्री डॉक्टर अंजली कुलकर्णी घेणार आहे. पद्माताई गोळे या तासगावच्या सरदार पटवर्धनांच्या खानदानी घराण्यातल्या सुकन्या. साहित्याची आवड असल्याने त्या मराठी विषय घेऊन MA झाल्या. स्वतःच्या मनास पटलेल्या तरुणाशी विवाह करून त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्यावर मोहर उमटवली. 1947 साली त्यांचा प्रीतिपथावर हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यांनी आपल्या कवितेत प्रियकर प्रेयसीचे नाते जितक्या नाजूकपणे रेखाटले तितक्याच ताकदीने त्यांनी गृहिणीची अनेक रूपेही कवितेत चितारली. स्त्रीचं भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असून बदलत्या सांस्कृतिक सामाजिक वातावरणात स्त्री मनाची कासाविशी त्यांचे ताणतणाव त्या कवितेतून व्यक्त करतात. त्यांची कविता ही बदलत्या काळानुसार अधिकाधिक सूक्ष्म, धीट व मोकळी होत गेलेली दिसते. संसारात तोल सावरत अनेक नाती जपणाऱ्या सौंदर्यासक्त, भावना प्रधान, संवेदनक्षम वृत्तीच्या पद्माताईंच्या कवितेतील निसर्ग तरल आणि उत्कट आहे. एकूण 5 कविता संग्रह, 2 नाटकं, मुलांसाठी नाटिका, अनेक वैचारिक लेख अशी त्यांची एकूण साहित्य संपदा आहे. त्यांच्या निहार व स्वप्नजा या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले असून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेतर्फे त्यांचा सत्कार झाला आहे. त्यांचे सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे. गोवा मुक्ती आंदोलनात त्यांचा सहभाग होता. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने संस्थेच्या संशोधन विभागातर्फे पद्माक्षरे हा त्यांच्या निवडक कवितांचा आणि त्यांच्या काव्याचा अभ्यासपूर्ण शोध घेणाऱ्या लेखांचा संग्रह त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात प्रकाशित केला आहे. आम्ही कुलीनांच्या कन्या चाफेकळ्या पाना आड, मुळी मांडू ना आरास मुग्धपणे लावू वेड, युगंधरामी नव्या युगाची मानवतेची गाईन गाणी यासारख्या कवितेतून त्या आपल्या स्मरणात कायम राहतील. अशा संवेदनशील सौंदर्यासक्त कवयित्रीच्या स्मृतिप्रित्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमासाठी आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून मान्यवर कवयित्री अनुपमा उजगरे लाभल्या आहेत. त्यांचा जीवन प्रवास त्यांच्या मुलाखतीतून उलगडणार असल्याने त्यांचा परिचय थोडक्यात करून देते. लेखिका अनुपमा उजगरे या मूळच्या अहमदनगरच्या. त्या MA PhD असून रेव्हरंड टिळक यांच्या कविता हा त्यांच्या PhDचा विषय होता. मराठी भाषा व साहित्य हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
त्यांनी लेखनाबरोबर संपादन व संशोधनही केले आहे. शिक्षिकेची नोकरी करत असताना शाळेत निरनिराळे उपक्रम त्यांनी राबवले. रोटरी क्लब आणि सायन्स क्लब या संस्थांनी आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. निरनिराळ्या साहित्य प्रकारात त्यांचे विपुल लेखन आहे. ते सर्व उत्तम दर्जाचे मानले गेले आहे. जाण कथा संग्रह, सांगी कविता संग्रह, चांदणचुरा ललित लेखन, पंडिता रमाबाई लक्ष्मीबाई टिळक चरित्र लेखन अशी काही नावं वानगी दाखल सांगता येतील. त्यांना निरनिराळ्या साहित्य संस्थांनी लेखनासाठी पुरस्कार दिले आहेत. कुसुमाग्रज पुरस्कार पुणे, विशाखा पुरस्कार नाशिक, आरती प्रभू पुरस्कार रत्नागिरी, पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूर हे त्यापैकी काही आहे. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळासाठी महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश बनवला आहे. तसेच खाद्य संस्कृती विषयक म्हणी व वाक्प्रचार यांचे पुस्तकही लिहिले आहे. त्यांनी विविध संमेलनात अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांच्या कविता पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. साहित्यिक कर्तृत्वाबरोबर त्यांचे सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे. आज त्यांची मुलाखत कवयित्री डॉक्टर अंजली कुलकर्णी घेणार आहेत. त्यांचा परिचय करून देते. अंजलीताई MA LLB असून मराठी स्त्रीवादी लेखिका आहेत. त्यांचे एकूण 18 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी काही अशी: बदलत गेलेली सही, रात्र दुःख आणि कविता, संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या, पोलादाला चढले पाणी, अपराजिता, स्त्री प्रश्न एक आवर्त. कविता, ललित लेख, अनुवाद, वैचारिक लेख, संपादन, चरित्र आणि शैक्षणिक अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी काही असे: कविता संग्रहांना राज्य सरकारचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा केशवसूत पुरस्कार त्यांना 2 वेळा मिळाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लोककवी यशवंत पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमताई देशमुख पुरस्कार, भगिनी निवेदिता प्रतिष्ठानचा शारदा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा ज्येष्ठ कवीला दिला जाणारा राजकवी भा. तांबे पुरस्कार असे एकूण 21 पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांचे अन्य काही विशेष: महाविद्यालयीन काळापासून युवक क्रांती दलाच्या चळवळीत सहभाग, सध्या लोकशाही उत्सव, भारत पाक लोकमैत्री मंच इत्यादी संघटनांशी संलग्न, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ संस्थेत कार्यकारिणी सभासद, लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत सामाजिक चळवळीत स्त्रियांचे योगदान या विषयावर लेखमाला प्रसिद्ध, शब्दमित्र साहित्य संस्थेच्या अध्यक्ष. बदलत गेलेली सही हा कविता संग्रह पुणे विद्यापीठात MA मराठी स्वायत्त अभ्यासक्रमात समाविष्ट. विविध नियतकालिकात वर्षभर सदर लेखन, दिवाळी अंक, मासिके, वृत्तपत्र यात कथा कविता लेख प्रकाशित. गेली 30 वर्षे महाराष्ट्रभर आणि बाहेर कविता व्याख्याने यासाठी भटकंती. आपण सर्वजण मुलाखत ऐकायला उत्सुक आहात याची कल्पना आहे. तरी कार्यक्रमाचा शेवट अनुपमाताईंच्या छानशा कवितेने झाल्यास चांगले वाटेल म्हणून आत्ताच आभार मानते. अनुपमाताईंनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून आपल्यासाठी वेळ काढला त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार. अंजलीताईंनी इतकी छान मुलाखत घेतल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. आपण सर्व श्रोत्यांनी वेळ काढून कार्यक्रम ऐकल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. यानंतर अंजलीताईंनी मुलाखतीला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद.
नमस्कार रसिकहो. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मी अंजली कुलकर्णी मनपूर्वक स्वागत करते. भगिनींनो, आपल्याला माहितीच आहे की जुलै महिन्यामध्ये आपण दरवर्षी मागच्या पिढीतील ज्येष्ठ कवयित्री आणि साहित्यप्रेमीच्या एक संस्थापक कैलासवासी पद्माताई गोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक कार्यक्रम करत असतो. गेल्या वर्षी पद्मा गोळे यांच्या संपूर्ण जीवन आणि लेखन कर्तृत्वाला प्रणाम करणारा एक काव्यमय कार्यक्रम आपण सादर केलेला होता. आज अनुपमा उजगरे या 1980 नंतरच्या काळामध्ये लिहू लागलेल्या ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका यांच्या लेखनाचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. कविता, कथा, ललित, अनुवाद, संपादन, संशोधन, चरित्र अशा साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये अतिशय मोलाचं दान, मोलाचं योगदान अनुपमा उजगरे यांनी दिलेलं आहे. त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. अनुपमा, तुझं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीनं. खरं सांगायचं तर कवितेच्या प्रवासामधल्या आपण सहप्रवासिनी सगळ्या मैत्रिणीच आहोत. तू ठाण्यात, आम्ही पुण्यात, असं गेली 30 वर्ष मधून मधून वेगवेगळ्या संमेलनांच्या निमित्तानं भेटीगाठी आणि आता ऑनलाईन भेटतो आहोत. खूप छान वाटतंय तुला बघून, खूप आनंद झालाय खरोखर. आणि पाहुणी आहेस परंतु मैत्रीण आहेस म्हणून अगं असं म्हणते, कारण मग ते माझ्या तोंडात येणार नाही कधी आहो कधी अगं असं होईल. तेव्हा आपण मुलाखतीला सुरुवात करूया. मुलाखतीचा प्रारंभ मी अनुपमा उजगरे यांच्या एका कवितेने करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे वारसा. वारसा. मी माझ्या आईचा चेहरा घेऊन जन्माला आले आणि तू माझ्या तोंडवळ्याचा वारसा घेऊन आलीस. आमच्या पावलांवर पाऊल ठेवून आमच्या सावलीत बिनधोकपणे वाटचाल करत राहिलीस. आज उंबरठ्या बाहेर पडताना अनख्या पावलांच्या साथीनं 7 पावलं चालताना विसर पडू दे तुला आमच्या बोटांचा, आमच्या पावलांचा, आम्ही दिलेल्या सावलीचाही. माझ्या आजीचा वावर माझघरापुरताच होता. माझ्या आईच्या अंगणापुढे लक्ष्मण रेषा होती. मला अंगणच उरलं नाही, पण लक्ष्मण रेषा मात्र जागोजाग आखल्या गेल्या. तुला खरंच खरंच विसर पडू दे तुझ्या आधीच्या आम्हा साऱ्या जणींचा. तुला खरंच विसर पडू दे तुझ्या आधीच्या आम्हा साऱ्या जणींचा. तरच तुझ्या हातून क्षितिज पाऱ्यासारखं निसटणार नाही. तरच तुझ्या हातून क्षितिज पाऱ्यासारखं निसटणार नाही. अशी अतिशय संयत परंतु प्रगल्भ अशी कविता लिहिणाऱ्या अनुपमा उजगरे यांच्याशी आता आपण बोलणार आहोत. अनुपमा, आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे 80-90च्या दशकामध्ये तू लिहायला सुरुवात केलीस, परंतु एक कवयित्री म्हणून घडण्या अगोदर शाळा कॉलेजच्या वयामध्ये तुझी जडणघडण कशा पद्धतीनं झाली? कवितेचे, लेखनाचे कोणते संस्कार तुला मिळाले? तुझी PhD कुठल्या विषयावरती आहे? हे सगळं आम्हाला अगदी सविस्तर ऐकायला आवडेल. नमस्कार. आवाज ऐकू येतो माझा? येतोय. सगळ्यात आधी साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे यांचे मी मनापासून आभार मानते. माझ्या आवडत्या कवयित्री पद्मा गोळे थोडा मोठा व्हॉल्यूम करायला. पहिल्यापासून हा, ठीक आहे. आणि
अंजली तू सोबत आहेस त्यामुळं मला पूर्ण जरा सोपं जाईल असं वाटतंय. तू बरेच प्रश्न विचारलेले आहेत, जमतील तसं उत्तर देत. तुझी माझी कविता वाचलीस मारसा, तेच खरं म्हणजे सगळ्यांचे उत्तर आहे. सांग आणि निवडही चांगली केली. माझ्या आजीकडून मला कवितेचा वारसा नाही. माझी आजी ही शीघ्र कवयित्री. तिचा आम्ही काहीच लिहून ठेवलं नाही, पण खूप छान कविता करायची. प्रसिद्ध लेखन आणि सुवाच्य हस्ताक्षर त्या दोन्हीची देण मला तिच्याकडे. त्याखेरीज आमच्या एक संगीच्या बाई होत्या, त्यांनी माझ्यावरती खूप चांगले संस्कार केले. आणि ह्या बहिणीच्या बाईंच्या बद्दल सांगायचं असेल तर माझ्या आईच्या त्या पहिल्या, आणि माझ्या आईने त्यांना त्यांच्याकडून वचन घेतलं होतं की माझ्या मुलीच्या शिक्षणाच्या पायात मला वचन. आणि मी हे जग सोडून जाण्यापूर्वी बाईंना वचन दिलं आणि ते पाळलं त्यांनी. त्या रोज घरी यायच्या, मला लेखन वाचायच्या, माझ्याकडून वाचून घ्यायच्या, मला कविता दाखवायच्या, गोष्टी सांगायच्या. ते साहित्याची आवड मला बाईंच्या मुळे मिळाली. आणखी काय सांगू, शाळेतल्या शिक्षकांनी पण चांगली चांगली पुस्तकं येते काय. हा थोडा आवाज मोठा, तुला मोठ्यांदा बोलायला लागेल थोडं. आमच्या शाळेमध्ये ग्रंथपेटी असायची. त्या ग्रंथपेटीमध्ये पुस्तकं खूप छान असायची. आणि आम्ही काय वाचावं हे शिक्षक आम्हाला सांगायचे. तुला ह्याची आवड आहे तू हे वाच, असं प्रत्येक मुलाला ते गाईड करायचे. आणि त्याच्यामुळं सगळ्या ग्रंथपेट्या वाचण्यामध्ये आमच्या प्रतिभा साधन सुद्धा त्या काळात बाईक वाचायला दिलं होतं. समजलं नाही हा भाग वेगळा, पण शिक्षकांचं आमच्याकडे आपलं लक्ष असायचं. एक चांगले आमच्या खायला पाहिजे. तेव्हाही मी लिहित होते, पण ते कविता लिहित होते. आणि आपण लिहितो ती कविता चांगली आहे का वाईट आहे हे नको, पण लग्नानंतर निरंजनच्याकडे आल्यानंतर त्यांच्या संग्रहातले इतके संग्रह वाचून झाले. पाडगावकरांनी त्यांना त्यांच्या वाटणीची दिली होती. आणि मग नंतर निरंजन स्वतःच्या वाटणीची स्वतःलाच लेख म्हणून काही कविता संग्रह विकत घेतले. तर असे खूप संग्रह वाचायला मिळाले. आणि मग समजलं की आपण जे लिहित होतो ते अत्यंत वाईट होतं. आणि मग मी त्या सगळ्या माझ्या कविता फाडून टाकल्या, जाळून टाकल्या, कविता लिहिणं सोडून दिलं आणि कथेकडे वळले. राम पटवर्धनांनी सत्यकथेसाठी माझ्याकडून 2 कथा लिहिल्या. त्यातली एक प्रसिद्ध झाली, मला होती विदर्भ बोली. आणि त्यानंतर आणखी एक कथा लिहून घेतली. ती वेगळा विषय होता तिचा, स्त्रियांच्या समजुती संबंधावर. आणि मुलांनी त्यातून मध्ये पाहिजे नंतर मग कथाही लिहिणं सोडलं मी, कारण 25-30 पानं कथा लिहून बसण्यापेक्षा 15-20 किलो बटाट्याचे वेफर्स करणं, ते खाऊ घालणं सगळ्यांना, त्या गोष्टीमध्ये मी फार रमते. पण मी एकदा निरंजन मला एका कवी संमेलनात कवयित्रीचं संमेलन होतं, प्रभा गणवतकर, धीरजा प्रज्ञा त्यांच्या कविता. आणि त्या कविता ऐकत असताना मला असं वाटतं की माझ्या मनात हे असंच काहीतरी चालू असतं. मग ह्याला कविता म्हणतात ना, ही चांगली कविता आहे का, निरंजन मला म्हणाले की लिहून बघ. आणि मग मी लिहायला लागले. त्या कविता निरंजनने प्रभाताईंना दाखवल्या. आणि म्हणाले की प्रभाताईंनी 3 चित्र दिला तर आपण प्रभाताई एक एक कविता घेऊन बसत्या, त्यांच्यापुढे एखाद्या विद्यार्थ्यांसारखी बसते, आजही बसते. आणि मग त्यांनी मला सगळं तपासून घेतलं माझ्याकडे, हा शब्द का वापरला, दुसरा का नाही वापरला. आणि मग त्यांनी निरंतर खूपच छान. खरंच
हा सगळा तू PhDच्या बद्दल सांगितलंस. हा मी काही महत्वाकांक्षी वगैरे नाही करत. म्हणजे खूप शिकायचं, खूप पुढे जायचं, करिअर करायचं अशी नव्हतं. हा माझे सासरे मला वडिलांच्या आणि त्यांचं गाणं हे मला इतकं दुःखदायक झालं की 3 मुले डोळ्यातून असतो सतत पाहत. निरंजन मला म्हणाले की बाबांची इच्छा होती देवची करावं, तेव्हा तू अभ्यासाला लाग म्हणजे हे रडत. आणि मग ते मला घेऊन गेले आणि मग मी अभ्यासात विषय कोणता घेतला तर आपल्या घरात प्रिय विषय होता. सगळ्यांना वाटत होतं की करावं. रेव्हरंड नारायण मामा टिळक. हा हो कवी म्हणजे बरोबर. नारायण मामा टिळक. नारायण वामन. हो अरे वा. निरंजनच्या आजोबांनी 2 पुस्तकं प्रकाशित केली. हम्म कविता अच्छा वा. फुला मुलांचे कवी असं ज्यांना म्हटलं जायचं ते रेव्हरंड कविवर्य नावा टिळक यांच्या कवितेवरती तू PhD केलीस. खरोखरच छान तुझी जडणघडणीविषयी तू चांगलं सांगितलंस की 1998 साली खरं तर तुझा पहिला कथासंग्रह आला जाण. परंतु त्याच्या अगोदरपासूनच तू तुझे पती आणि मराठी मधले महत्वाचे कवी निरंजन उजगरे, कोणाला ज्यांना नवीन लोकांना माहिती नसेल त्याच्यासाठी स्पष्ट करते की तुझे पती आणि मराठीतले महत्वाचे कवी निरंजन उजगरे यांच्याबरोबर तू मर्ढेकरांच्या पासूनच्या कवितेचे कार्यक्रम तू करत होतीस. त्याचबरोबर काही एकांकिकांचं सहलेखन देखील तू त्यांच्याबरोबर केलेलं होतंस. निरंजन इंडस्ट्रीज मध्ये देखील तू मॅनेजर म्हणून चक्क काम केलंस 11 वर्ष वगैरे असं मी ऐकलंय. तर त्याचा सुद्धा मला अगदी छान एक धक्का बसला की तू चक्क मॅनेजर होतीस. आणि मंगेश पाडगावकर यांची तू कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांची तू भाचे सून. ह्या दोघांच्याही सहवासाचा निश्चितच तुझ्या सगळ्या साहित्य विषयक जाणीवा लखलखीत होण्यामध्ये विकसित होण्यामध्ये नक्कीच हातभार लागला असेल. त्यात काही शंकाच नाही. एवढे दिग्गज 2 जण होते तर अजून काही तुला त्यांच्याविषयी म्हणजे निरंजन उजगरे किंवा मंगेश पाडगावकर यांच्याविषयी काही एखादी आठवण सांगावीशी वाटत असेल तर जरूर सांग. आधी मंगेश मामांच्या बद्दल बोलते. हा हा त्यांनी खूप चांगली चांगली पुस्तकं ते काढून ठेवायचे आणि आम्हाला मुभा दिली दोघांना पण की तुम्ही कधीही या आणि ही पुस्तकं घेऊन जा वाचायला आणि परत आला. त्याच्यामुळे अरे खूप वा. चांगलं वाचायला मिळालं. आणि मंगेश मामा कवितांच्याबद्दल कधी बोलायचे प्रतिक्रिया लवकर हम्म द्यायची. मुळातच ते बरं. अबोलच पाहिजे त्यांच्या हा पण त्यांच्या शेवटच्या काळामध्ये हम्म. ते मुळातच हाडाचे कवी होते आणि हा कविता इतका जिव्हाळ्याचा विषय की तोच त्यांच्या लक्षात राहिलेला होता. बाकी सगळे संदर्भ पुस्तक चालले होते त्यांच्या. आणि मला पाहिल्यावर म्हणाले सायत्यांना म्हणाले की अगं तुला माहितीये का फार चांगली कविता लिहिते अरे वा. हो तेवढं मला बरोबर. संदर्भ लक्षात राहिलं. बाकी आता आपण काय ठेवलोय तर त्यांना आठवत पण कवितेच्या संदर्भात आणि निरंजन बद्दल म्हणशील तर आम्ही दोघे बराच काळ एकत्र असतो. घरी तर होतो पण झाले त्यालाही एक अपघातच कारण ठरला. निरंजनचा खूप मोठा अपघात झाला आणि त्यांना कोपऱ्या घेऊन चालावं लागत होतं. विचार अरे वा. तेव्हा की तू माझ्या बरोबर असतील तर विश्वास माणूस माझ्यासोबत असेल. त्यामुळे ऍज अ मॅनेजर मी तिथे जॉईन झाले. काहीही गंधा नव्हता. ते बरे झाल्यानंतर मग त्यांना मोकळच केलं त्यांच्या गावात जाण्यासाठी. हा ही त्यांची मदत
तिथे वर्गाचाही वेगळा त्रास असायचा, कारण बरोबर. मला काही माहिती नव्हतं. पण तिथे सगळं शिकून घेतलं आणि त्या परिस्थितीत एकटीने कसा लढा द्यायचा ते बाईला चांगलं समजतं. त्याचा अनुभव खूप. निरंजन पुस्तकं बाहेर असायचं, ते फक्त कामं लावून द्यायचं. हम्म. तर थोडी हा. अनुभव. मस्त. अनुपमा, चर्च आणि ख्रिश्चन तत्वज्ञानाचा देखील तुझ्या सगळ्या वाटचालीमध्ये, तुझ्या लेखनामध्ये मोठा प्रभाव आहे किंवा वाटा आहे असं म्हणता येईल. तुझी काही पुस्तकं बघितली, उदाहरणार्थ बायबल मधल्या स्त्रिया किंवा परदेशी मिशनऱ्यांचे भाषा विषयक कार्य, अशी काही पुस्तकं बघितली तर त्याचा प्रभाव किंवा पगडा हा आपल्याला निश्चितपणे जाणवतो, त्याची झलक सापडते. तर त्या संस्काराविषयी तू काय सांगशील? आणि एकूणच मला असं वाटतं की तुझा जो एक शांत, प्रेमळ, संवेदनशील असा स्वभाव जो आहे, व्यक्तित्व आहे, त्याच्यामध्ये देखील मला असं वाटतं हा ख्रिश्चॅनिटीचा प्रभाव आहे, असं मला वाटतं की त्याच्यातून तुझं व्यक्तिमत्व देखील असं घडलं असावं. तुला काय सांगा असं वाटतं? ख्रिस्ती धर्माचे संस्कार माझ्यावरती आहेत हे उघड. हा. तर मी धार्मिक म्हणावं असं त्या सदरात मोडणारी नाही. मी प्रत्येक गोष्ट डोळसपणे बघते आणि तटस्थपणे विचार करते आणि स्पष्टपणे माझी मतं मांडते. सौम्यपणे मांडते, पण मांडते. पटो किंवा न पटो, निर्लेपपणाने विचार करणं मला जास्त आवडतं. आणि मिशनरींनी जे काम करून वेगवेगळ्या टेन्शन आहे, मजा, आरोग्य आहे, ह्या सगळ्या कार्याबद्दल मला खूप आदर आहे आणि त्याच्यावरती मला तटस्थ पण धार्मिक अंगाने असं नाही, त्यांनी जे सामाजिक कार्य केलं त्या दृष्टीने मला दिसत. बर. हा. अच्छा. थोडासा तुझा लो आवाज येतोय, त्यामुळे लक्षात कळत नाहीये की काय. हा, थोडं तुलाच मोठ्यांदा बोलावं लागेल थोडस. आता अनुपमा, 2003 मध्ये तुझा सांगी हा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि त्याच्याकडे साहित्याच्या क्षेत्रातल्या जाणकारांचं लक्ष वेधलं गेलं. त्याच्याच बरोबर चांदण चुरा आणि बिलोरी कवडसे हे तुझं ललित लेखन देखील पुस्तकाच्या रूपानं बाहेर आलं. पण तुझी मुख्य ओळख जी आम्हाला आहे, संपूर्ण महाराष्ट्राला जी ओळख आहे, ती कवयित्री म्हणून आहे. तेव्हा आता का आपली मुलाखत सुरू झालेली आहे, परंतु कविता आली नाहीये अजून समोर, असं कुणाला वाटत असेल हुरहुर, तर ती अगदी साहजिक आहे. तर तुझ्या 2 कविता ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. कविता वाचण्यापूर्वी एक सांगते की निरंजन इंजिनिअरिंग ड्रॉइंग केली त्यावेळेस प्रवासातली जी कामं असायची बाहेर करून जाण्याची, ती माझ्याकडे, त्यामुळं व्हायचं काय की प्रवासात निवांतपणा मिळायचा मनाला आणि मग कविता लिहिणं झालं. कविता त्या काय मी घरी आले की निरंजन माझ्यापुढे हात करून उभे असायचे, ते मला कविता. आणि मग मी अशा पद्धतीने देत असे की घ्या आणि असं काय पाहिजे ते करा. मध्ये टाकायची तरी टाका, अशा पद्धतीने आणून मला त्या संग्रह आला. तर अशीच एक प्रवासामध्ये लिहिलेली कविता वाचते. ती कविता मुंबई विद्यापीठाच्या BA पहिल्या वर्षाला. अच्छा. बर बर. अरे वा, मस्तच. शिक्षक आहे वाण. बर बर. हा. बंद खिडकीतून आत येण्यासाठी चिमणीनं टकटक करावं, तशी दर प्रवासात माझ्या मनाच्या खिडकीवर कविता टकटक करावी. वा वा. बंद खिडकीतून आत येण्यासाठी चिमणीनं टकटक करावं, तशी दर प्रवासात माझ्या मनाच्या खिडकीवर कविता टकटक करते. जीवनक मैत्रिणीच्या ओढीनं मीही सामोरी जाते. जीवनक मैत्रिणीच्या ओढीनं मीही सामोरी जाते.
मनाची सात कवाड उघडून तिला आत त्या स्वागतानिमित्त मला खूप काही स्वागतानिमित्त मला खूप काही बोलायचं असतं, पण तुमच्याला बांधलेल्या शब्दांचं जावं सुटत नाही. माझ्या आत आत पडत जाणारा पीठ जीव थोडा घट्टावत जातो, पण मग तीच पुढे होते. रेशमाचे पीठ अलगद सोडवावेत तसे ते पीठ सोडवते. काही क्षणांची तिची भेट, काही क्षणांची तिची भेट माझी ओटी घेऊन जाते. पुढच्या प्रवासाच्या नव्या बाणासाठी मी पुन्हा वा नव्या वा सुंदर. प्रॉब्लेमच येतोय. हा, दुसरी कविता सादर करते. दुसरी कविता शेवटी सादर करते, पण ह्या कवितेविषयी विषय वाटते. ग्रेस कविता. बरं, मग नंतर सादर करतेस का? अच्छा, बरं, मग नंतर सादर करतेस. ओके. अनुपमा, तुझ्या गद्य लेखनाचा एक महत्वाचा भाग म्हणजे चरित्र लेखन. विष्णू शास्त्री, चिपळूणकर, पंडिता रमाबाई किंवा लक्ष्मीबाई टिळक ही तू लिहिलेली अतिशय महत्वाची अशी चरित्र आहेत. आणि त्याशिवाय परीस गवसलेला माणूस, इथे ओशाळला विधाता, भवानी संजीवनी किंवा तू बोलाविले सेवा कराया ही तुझी शैलजा बेडेकर, शांताराव खंडे, डॉक्टर रत्नाकर साळवे यांची चरित्र तू अतिशय प्रभावीपणाने रेखाटलेली आहेत. काही तू संपादित केलेली अशी देखील आहेत. मला तुला असं विचारायचंय की चरित्र लेखन करावं असं तुला केव्हा आणि का वाटलं? चरित्र लेखन आणि आत्मचरित्र लेखन हे दोन्ही माझ्या आवडीचे आहेत. अच्छा. आणि त्यातून काहीतरी दुसऱ्यालाही प्रेरणादायी असं मिळू शकतं. मला करायची पाहिजे. आता परिसर असलेला माणूस त्याच्यामधला ते फक्त सातवी शिकलेले दिवस, डोक्यावर विचार पाहिल्यात त्यांनी, आणि आत्महत्येचा विचार त्यांच्या मनात होता. पण नंतर असं वाटलं त्यांना की आपण मुंबईला जाऊन काहीतरी करून बघूया. त्यांचं जे आयुष्य सुधारलं तर हा खेड्याचा, अहमदनगरच्या एका खेड्यामधला मुलगा, सातवी शिकलेला मुलगा नव्या मुंबईचा महापौर होतो. किती विशेष. आज आत्महत्या करतात, मला वाटतं म्हणून मी तो. अच्छा. आणि असंच प्रत्येक चरित्राच्या मध्ये काही ना काही विचार. पंडिता रमाबाई हा जिव्हाळ्याचा विषय, बरोबर आहे. खरोखर या सगळ्या थोर विभूतींचं कार्य तू समाजासमोर आणलंस या चरित्र लेखनातून. खरोखर खूप एक महत्वाचं काम तू याच्यातून केलेलं आहे. त्याचबरोबर तू अनुवादाचं काम देखील खूप भरीव अशी कामगिरी खर तर केलेली आहेस तू. म्हणजे आता सगळ्या पुस्तकांचा उल्लेख करणं शक्य नाही, परंतु प्रतिभा जौहरी यांच्या हिंदी सागर या हिंदी कादंबरीचा तू अनुवाद केलेला आहेस मराठीमधून. त्याचबरोबर तुझ्या सांगी या कविता संग्रहातल्या कवितांचा तू कहन म्हणून हिंदीमध्ये अनुवाद केलायस. अजूनही बरेच अनुवाद तू केलेले आहेस खरं सांगायचं तर. पण अगदी सर्वात उल्लेखनीय, सगळ्यात महत्वाचा तू अनुवाद म्हणजे पंजाबी भाषेतले महत्वाचे कवी सुरजित पाथर यांच्या कवितांचा तू केलेला अनुवाद. आणि त्याच्यासाठी तू त्यांना भेटली देखील असशील, त्यांच्याकडनं जाणून घेतलं असशील बरंच काही.
तर हा अनुवादाचा एकूण अनुभव तुझा कसा होता आणि अनुवाद करताना कोणत्या अडचणी खरं सांगायचं तर अनुवादकाला येतात आणि विशेषतः कवितेचा अनुवाद ही तर गोष्ट इतकी अवघड वाटते मला तर त्याच्यामध्ये किती आव्हानात्मक भाग तुला वाटला आणि ते आव्हान तू कसं पेललंस? आमच्या साहित्यप्रेमीमध्ये देखील काही अनुवाद करणाऱ्या आमच्या मैत्रिणी आहेत, त्यांना तुझे अनुभव हे निश्चित प्रेरक ठरतील, तर अगदी जरूर सांग. पात्रांची भाषा पंजाबी आणि लहानपणापासून पंजाबी आणि सिंधी लोकांशी माझा खूप जवळून संबंध आला, कारण माझं लहानपण हे एरियामध्ये, त्यामुळे पंजाबी एक मेजर होते पंजाबी, ते मला दत्तकच घेणार होते. अच्छा. आपण ते मध्ये गेलो होतो भारतीय साहित्य संमेलनाला. होय होय बरोबर. असते तर मी तिथे तुमचं पंजाबी कोणी म्हणून स्वागत केलं असतं. हो 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 बरोबर आहे. त्या भाषेबद्दल जिव्हाळा होतात. लहानपणी मी बोलतही असेल, नंतर मध्ये बरंच अंतर पडलं, आजचं बोलता येते पण समजतं. आणि सुखजित पात्रांची कविता निरंजननी केलेली होती, त्यामुळं असं वाटतं की तुमच्या वेगवेगळ्या कविता आपण एकत्र कराव्या. आणि मग त्यांना प्रत्येक माणूस म्हणूनही ते अतिशय चांगले आहे, पद्मश्री. पण जमिनीवरती पाय असलेला हा कवी आहे, त्यांनी पण खूप चांगलं सहकार्य केले. काही ठिकाणी मी अडले तिथे त्यांच्याकडून आणखी एक तेलुगू भाषेचा अनुवाद केलेला अरुणा गोपी. अच्छा अच्छा. ती गंमत सांगते तुला. अरुणाला इंग्लिश येत नव्हतं, हिंदी येत नव्हतं आणि त्या हिंदीमध्ये अनुवाद झालेला होता, पण मला काही गोष्टी समजून घ्यायच्या होत्या म्हणून मी पंजाबी केली. ती मला म्हणाली की माझे पती कवी आहे, बर, त्यांचा अनुवाद निरंजननी केलेला होता पाण्याचं गाणं. तर ती मला म्हणाली की त्यांच्याकडून समजून घे. म्हटलं नाही, कविता तुझी आहे, अनुवाद करणारी मी आहे, मला जसं जमेल तसं, आणि मला जे पाहिजे ते त्यातून बरोबर काढून घेतलं. काही काळजी त्या रीतीने म्हणजे ती एक वेगळी पद्धत आम्हाला द्यायला लागली. भाषा व्यवहार आणि भावना व्यवहार असा दोन्ही मध्ये खूप वेगळा अनुभव होता तो. हा, अरे वा. पुण्यात एकदा ते साहित्य परिषदेत आलेले असताना तू पण होतीस आणि मी पण तिथं साहित्य परिषदेत होते तेव्हा, तर मला आठवते ते आले होते पाथर पुण्यामध्ये. पण खरोखर कवितांचा अनुवाद म्हणजे विशेषतः कवितांच्या मधला जो एक आत्मा असतो, भावाशय असतो, त्याचा अनुवाद करणं किंवा एखाद्या प्रादेशिक भाषेमधलं काहीतरी एक वेगळं तिथलं एक संचित असतं ते आपल्या भाषेमध्ये आणणं हे खरोखरच खूप अवघड गोष्ट आहे आणि तुला इतकी ती सहज साध्य झालेली आहे. तर मला खरोखरच खूप कौतुक वाटतं अनुवाद करणाऱ्या सर्व. म्हणून एक कवी आहेत, त्यांच्या कविता छोट्या छोट्या आहेत. त्यांनी मला विचारलं की तुम्ही माझ्या कविता मराठीत आणणार का, तर मी त्यांना विचारलं विषय काय आहे. म्हणाले की मी बॉर्डरवरती असतो, बॉर्डर हा विषय आपल्या जिल्ह्याचा, त्यांना म्हटलं लगेच पाठवलं. त्यांनी त्यांचे 2 संग्रह पाठवून दिले आणि ते संग्रह मराठीत अनुवाद करताना काहीही अडचण आली नाही, कारण विषय तो जिव्हाळ्याचाच होता आणि कविताही सोपी होती. आणि त्या सगळ्या दिलेली विश्वास माझा खूप जवळ झाला. त्यामुळे 3 दिवसात मी 100 कविता काहीही अडचण नाही. कधी अडचणी येतात होय. खरंच आहे, खरंच आहे, अगदी बरोबर. अनुपमा, तुझ्या याचे खूपच पैलू आहेत. अनुवाद तू जशा अगदी खूप मोठ्या प्रमाणावरती केलेले आहेस, त्याचप्रमाणे संशोधन आणि संपादन हे देखील तू मोठ्या प्रमाणावरती तुझी कामगिरी त्याच्यामधली बघितली भरीव अशी.
तर खरोखर कौतुकही वाटतं आणि आश्चर्य म्हणजे विस्मय वाटतं की एवढं संपादन तू कसं काय केलं असशील. म्हणजे बघ विशेषतः अंध कवींच्या कविता आणि ललित लेखन तू काळोखाचे कवडसे, काळोखाची तिरीप या नावाने केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेरील मराठी 20व्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचं संपादन, नंतर अमेरिकन मराठी मिशन द्विशताब्दी या स्मरणिकेचं संपादन तू केलंयस. नंतर महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश, खाद्य संस्कृती विषयक म्हणी आणि वाक्प्रचार, त्याचप्रमाणे रेव्हरंड टिळक निधन शताब्दीच्या निमित्ताने मुंबई मराठी साहित्य संघाच्या विशेषांकाचं संपादन, ख्रिस्ती स्त्रियांच्या जात्यावरच्या ओव्या, असं कितीतरी विविध प्रकारचं संपादन तू केलंयस. खरोखर मला अगदी आश्चर्य वाटतं की इतकं तू कशा पद्धतीने केलं असशील. तर ह्या सगळ्या तुझ्या संपादनाच्या कामाबद्दल आम्हाला अगदी आवडेल ऐकायला. काय झालं अंजली, निरंजन उत्तरे सगळं संपादन वगैरे करत होते, लेखन करत हो. मला ते हाताशी धरायचे करून घ्यायचे. म्हणजे माझ्या शक्यतांची जाणीव त्यांनी मला करून दिली. मला स्वतः वाटत की आपल्याच्याने काही होत नाही, चूल आणि एवढं जाग्या केल्या आणि आता मला ते करू शकतो ते कर. आणि त्यामुळे मलाही गोडी वाटली. मुळात गोडी असणार मला, पण ते जाणवलं नसतं. त्यामुळे लक्ष जात राहिले की आपण हे केलं पाहिजे, त्याच्यामध्ये त्यामुळे होऊन गेलं. महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश हा साहित्य संस्कृती मंडळ तयार बाबा भांड अध्यक्ष होते, नंतर मधुमी अध्यक्ष झाले आणि त्यामध्ये रस होता. डॉक्टर सुनंदा पाटील मनोहर यांचं मी संपादन सहकार्य केलं आणि तयार झाल्यानंतर मला असं वाटतं की अरे भाषेचाही बराच संबंध आहे खाण्याची, जिभेचा आणि बोलणं संबंध आहे. तर आपण लहानपणी बऱ्याच म्हणी ऐकलेल्या आहेत, वाक्प्रचार ऐकलेले आहेत, त्याचाही समावेश आपण केला पाहिजे. आणि मग ते वेगळं संशोधन केलं. सुरुवातीला काही पेन घेऊन झोपत आठवलं की अंधारात लिहून टाकायचं. आणि मग एखादी विहीर खणताना कसं थोडे दगड लागतात, नंतर मग धरा निघतो, तसं काहीच झालं त्या बाबतीत. सगळं आठवायला लागलं, बरंच मिळालं. खूप छान वाटतं. वा, कष्टपूर्वक साध्य केलंयस आणि निरंजन यांच्यामुळे तुझ्यातल्या गुणांची तुला ओळख झाली. हे खरंच आहे. खूपच स्वतः निरंजन चांगले संपादक होते, अनुवाद होते. त्यांनी अनुवादाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप भरीव काम करून ठेवलेलं आहे खरं सांगायचं तर. अनुपमा या सगळं काय आम्ही दोघे जण फॅक्टरीमध्ये पण एकत्र असायचो, घरी पण एकत्र असायचो. साहित्याचे असू देत किंवा कामाचे असू देत, फॅक्टरीच्या कामाचे असू देत, दोघे जण एकत्र विचार करत. आणि आमचं वाचन, एखाद्या पुस्तकाचं वाचन हे वेगळं होत नसेल, एकच पुस्तक आम्ही वाचत असतो. आणि हे कधी तर गाडीतून मुंबईला जायचं असेल, काही सामान घ्यायला फॅक्टरीच्या संदर्भात मटेरियल आणायचं असेल, तर मग मी वाचायचे आणि ते ड्रायव्हिंग करायचे. अच्छा, वाचन करत होतो. ते सगळ्या सहसंपादन सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही एकत्र आणि आनंदाचं आयुष्य जगलं होतं. मित्र परिवार मोठा होता, पण एकटेपणा कधी जाणवला नाही. दोघे जाऊ. बरोबर, हा सहवास, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हा सहवासाचा आनंद, ती जी एक शिदोरी तुला मिळालेली आहे ती अजूनही तुला, मला असं वाटतं ती पुरते आहे तुला, आणि तुझ्याजवळ ती कायमस्वरूपी एक तो आनंदाचा ठेवा तुला निश्चितपणे मिळालेला आहे. अनुपमा, खरोखर तू हे सगळं जे काही साहित्य क्षेत्रामधलं एक मोठं योगदान
दिलेलं आहेस, चांगलं काम केलेलं आहेस आणि तुला वेळोवेळी त्याच्याबद्दल त्याचं एक पावती म्हणून तुला वेगवेगळे पुरस्कार, मानसन्मान देखील मिळालेले आहेत. म्हणजे अगदी थोड्या काही पुरस्कारांचा उल्लेख करायचा झाला तर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा कुसुमाग्रज पुरस्कार तुला मिळालेला आहे किंवा सोलापूर मधला राणा पवार पुरस्कार हा देखील एक प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो किंवा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा विशाखा पुरस्कार आहे, रत्नागिरीचा आरती प्रभू पुरस्कार किंवा नागपूर मधल्या पद्मगंधा प्रतिष्ठानचा पद्मगंधा पुरस्कार, अशा विविध पुरस्कारांनी तू सन्मानित झालेली आहेस. त्या अभ्यासक्रमामध्ये तुझ्या बऱ्याच कविता वगैरे समाविष्ट आहेत. 20व्या ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद तू भूषवलेस आणि इतरही अनेक काही संमेलनं, कार्यक्रम यांची अध्यक्षपद, विविध सन्मान तुला मिळालेले आहेत. तर हे सगळे जे काही पुरस्कार कवींना मिळत असतात किंवा साहित्यिकांना मिळत असतात, तुझा या पुरस्कारांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? कुठल्या दृष्टीने पाहतेस तू या पुरस्कारांकडे? पुस्तकांच्याकडे मी माझा दागिना म्हणून बघतो. मला दागिन्यांची आवड नाही, पण म्हणून छान वाटतं. पण पुरस्कारांचं म्हणशील ना तर कुठलाही पुरस्कार मिळाला की मी अशी एक्साइट होणं वगैरे माझ्यात नाही होत. म्हणजे कॉलेजमध्ये पण आंतर महाविद्यालयीन स्पर्धा जिंकले वगैरे तरी माझा चेहरा फार शांत असायचा, ब्लँकच असायचा. ते मैत्रिणी नाही मिळालं का पुरस्कार, नाही मिळालं आणि त्यामुळे चेहरा का असा घेऊन माहिती नाही मला. हे खूप असं आनंदाने भरपूर येणं वगैरे नाही होत माझ्या पुरस्कारात. आणि असं वाटतं की मराठी साहित्यात भर घालणं ही काय माझी जबाबदारी आहे असं नाही. घर घालणारी बरीच मंडळी आहे, चांगले घर घालणारी. आपल्याला जमेल तेवढं चांगलं लिहावं आणि त्याच्यासाठी पुरस्कार मिळालेच पाहिजेत मला असं. अगदी अगदी बरोबर आहे. पुरस्कारासाठी बरोबर आहे. तब्येतीने लिहावं, सगळी जबाबदारी आपल्यावर नाही. खरंच आहे, आपलं काम लेखन करणं हे आपलं काम आहे. त्याचं पुढे काय होईल, त्याला पुरस्कार मिळतात की नाही याची काळजी आपण करू नये. हे खरं आहे. आपल्याकडून सांग. मुद्रित शोधनाचा पुरस्कार, मुद्रित शोधनाच्या पुरस्काराविषयी तू सांगत होतीस अनुपमा. मगाशी मी म्हटलं की मी पुरस्कार वगैरे मिळाला की एक्साइट होत नाही, पण एका पुरस्काराने मात्र एक्साइट झाले होते आणि तो मुद्रित शोधनाचा होता. औरंगाबादहून तो सुरू झाला, लस वैद्य पुरस्कार, आणि तो पहिला पुरस्कार त्यांनी मला दिला होता. तो पुरस्कार मी घेतल्यानंतर आनंद झाला तेवढ्या पुरता, पण नंतर जी बातमी मला कळली त्याच्यामुळे जास्ती आनंद झाला. आणि ती बातमी अशी होती की माझे पणजोबा, माझ्या आजीचे वडील, हे इंग्रजी आणि मराठी मुद्रित शोधन करत असत. अरे चा म्हटलं, तो धागा आपल्यामध्ये आलाय. त्या पुरस्काराचा मला मनापासून आनंद झाला आणि ते सांगावं असं वाटलं. एवढं नाही, खरंच आहे. अगदी खूपच म्हणजे एक वारसा म्हणून आपलं मुद्रित शोधन तुझ्यापर्यंत आलं. किती सुंदर, छान वाटलं, खूप ऐकून सुद्धा मस्त वाटलं. अनुपमा, तू महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळ आणि साहित्य अकादमीचा मराठी विभाग याच्यामध्ये काम करण्याची देखील तुला संधी मिळालेली आहे. एक मला वाटतं कार्यकाळ तुला मिळालेला आहे त्याच्यामध्ये. तर तिथला तुझा या दोन्ही संस्थांमधला संस्थात्मक काम करताना कसा होता तुझा अनुभव आणि तिथे कशा प्रकारे चालतं खरं सांगायचं तर प्रत्यक्षात काम, हे देखील आम्हाला भगिनींना ऐकायला आवडेल. साहित्य अकादमी वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करत असते आणि त्यावेळेस मग वेगवेगळ्या भाषांचे कवी संपर्कात आले, त्यांची कविता वाचायला मिळाली, अनुवादित करायला मिळाली. हा एक खूप चांगला अनुभव होता. जिथे जिथे कार्यक्रम असायचे, कवितांचे कवी संमेलन असायची अकादमीची,
तिथे तिथे आपल्या भाषेतली कविता वाचली तर ती लोकांना कळत नाही, दुसऱ्या भाषकांच्या पर्यंत ती जात नाही. त्यामुळे एकतर हिंदी माध्यम पाहिजे किंवा इंग्रजी पाहिजे. इंग्रजी सगळ्यांनाच कळतं हा असं नाही. मग तेवढ्या वेळात बरोबर. जर कोणाला कळलं की अरे हिंदी कविता ही करते आणि आपण ती सादर करू शकू, तर अशा अनेक कविता मी त्यावेळेस त्या वेळेस करून दिलेल्या आहेत. म्हणजे तो एक वेगळा अनुभव हा मिळाला अनुवादाचा. आणि बरोबर आहे. ह्याच्यातली एक गंमत अशी सांगावीशी वाटते की गोव्याला असंच एक कवी संमेलन होतं. मी माझी कविता वाचली आणि माझ्या खुर्चीवर येऊन बसले, तर ऑडियन्स मधून एक कवयित्री उठली आणि म्हणाली की आप जाइएगा मत, मेरी भी कविता सुन लीजिएगा. आता आपण म्हणजे अच्छा, कधीच असं मधून उठून जात नाही, सगळ्यांची कविता ऐकतोच आपण. उठत नाही. हा हा, तर आम्ही सगळे मग वाट बघत राहिलो की हिची कविता हिने अगदी एवढं आवर्जून सांगावं असं काय आहे. तर आणि ते तिने मला उद्देशूनच म्हटलं होतं. तर तिने जेव्हा कविता वाचली तिच्या सत्रामध्ये, तेव्हा असं जाणवलं की माझ्या सांगी कविता संग्रहाचाच तो अनुवाद आहे. म्हणजे आजी आणि नाथ यांचे जे बरोबर. संवाद आहेत, तेच संवाद तिचे पण होते, पण ते सिंधी हो भाषेतले होते. म्हणजे बघ, ती कुठे तर कच्छच्या वाळवंटात, मी कुठे महाराष्ट्राच्या नंदनवनात, हो आणि भेटलो कुठे आम्ही तर गोव्यात बरोबर आहे. पाण्याच्या बनात. म्हणजे दोन भिन्न संस्कृती, दोन भिन्न हो भाषा, पण कवी मन एकच असल्यामुळं ती तिकडे लिहित होती, मी इकडे लिहित बरोबर होते, आहे. आपापल्या भाषांच्या मध्ये. हा एक वेगळाच अनुभव हो साहित्य अकादमीमुळे बरोबर मिळाला. आहे. आणि कसं आहे, अजून एक त्याला असं पण म्हणता येईल की स्त्रिया कुठेही इथून तिथून जगाच्या पाठीवर स्त्रिया कुठेही असल्या तरी अनुभव विश्वाचा एक धागा मला असं हो वाटतं ना. सगळीकडे हो, सारखाच असतो. हो. खरंच खूप सुंदर अनुभव तू सांगितलास. हा प्रसंग छान वाटला, एकदम आठवण सुंदर सांगितलीस. आणि अं, अं, महामंडळाचं जे होतं संस्थात्मक काम हा. खरोखरच महाराष्ट्रामध्ये. हम्म, हम्म. महामंडळासाठी मुंबई मराठी साहित्य संघाकडून मी गेले होते. तर तिथे डॉक्टर श्रीपाद बरं भालचंद्र जोशी यांचा एक उपक्रम होता, महाराष्ट्राबाहेरील मराठीची सद्यस्थिती, आणि त्याची मी समन्वयक बरं होते. त्यामुळेही महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या मराठी लोकांशी बराच संपर्क साधता आला आणि तिथल्या मराठीची वा स्थिती काय आहे ती जाणून घेताना एक अभ्यास दौरा होता तो. त्याच्यामुळे ते एक वेगळंच हा काम होऊन गेलं. अशी संस्था, म्हणजे मला काम करायला बरं. आवडतं, खुर्ची भुषवायला नाही आवडत. काहीतरी काम असेल हो, हो, करण्यासारखं, हो. आनंद मिळतो त्याच्यामध्ये. तर अशी वेगवेगळी बरं कामं बरं संस्थात्मक सदस्य असताना करता आली. बरं वाटतं त्याच्यामुळं. बरोबर आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कवी खूप मराठी भाषा जपतायत हो, आणि हो, सांस्कृतिक आपलं जे संचित आहे ते खरोखरच खूप मोठ्या प्रमाणावरती ते मनापासून कुठल्या प्रकारची अनुकूलता नसताना सुद्धा कित्येक वेळेला हो. करत असतात. आणि त्यांची एक असं तुला अनुभव आला असेल ना हो, याच्या संदर्भात. त्यांची खंत आहे की आपण त्यांची दखल घेत नाही. ही फार मोठी खंत त्यांच्या दखल मनात. घेत नाही. खरंच आहे अगदी बरोबर आहे. हम्म. महाराष्ट्रामध्ये या ज्या संस्था आहेत त्या चांगलं खरोखरच काम करतायत आणि पोचवण्याचा प्रयत्न करतायत त्या. परंतु अजूनही मला असं वाटतं की त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत किंवा बृहन महाराष्ट्रापर्यंत पोचलं पाहिजे, तिथल्या साहित्यिकांच्या पर्यंत पोचलं पाहिजे असं एकंदर वाटते खरं तर खंत. अनुपमा, आपण मुलाखतीच्या आता समारोपाकडेच येत आहोत. खरोखरच गेली 30-35 वर्ष तू एका शांत स्थिर परंतु एका स्वयंप्रकाशी तेजानं तुझ्या कामगिरीनं साहित्याच्या क्षेत्रामध्ये तू तळपत आहेस. चांगलं नावलौकिक तुला मिळालेलं आहे. म्हणजे कुठल्याही पुरस्कारांच्या मागे न धावता, प्रसिद्धीच्या मागे न धावता सुद्धा तुझं म्हणून एक स्थान मराठी कवितेमध्ये निश्चितपणे तू निर्माण केलेलं आहेस. आज ह्या मुलाखतीसाठी आमच्या निमंत्रणावरून तू इथे ऑनलाईन उपस्थित झालीस आणि खरोखर खूप छान मोकळेपणाने उत्तरं दिलीस. खूप खूप तुला धन्यवाद देते. आणि या मुलाखतीचा समारोप आता तुझ्या कविता वाचनानं करावा असं आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. तू किमान 3 कविता
वाचाव्यास आणि त्याच्यातला तुझा आवाज खूप सुंदर आहे, तर त्यातली एखादी तू गाऊन सादर करावीस. तुझ्या कवितांच्या विषयी तू आम्हाला सांगावंस, तुझं मनोगत सांगावं कवितांच्या विषयी, अशी तुला विनंती करते. धन्यवाद अंजली. पहिली कविता सादर करते. नाळ. अहमदनगर हे माझं जन्मगाव. तिथे आता माझं काहीही शिल्लक हा. नाही, पण कुठेतरी आपल्याला कुणीतरी ओळखेल असं वाटलं होतं आणि त्याच्यातून ही कविता आहे. नाळ. ह्या तुमच्या शहराशी माझी नाळ जोडली होती, ह्याचा प्रत्यक्ष पुरावा माझ्यापाशी. ह्या तुमच्या शहराशी माझी नाळ जोडली होती, ह्याचा प्रत्यक्ष पुरावा माझ्यापाशी नाही, म्हणून का तुमच्या पाना फुलांनीही माझ्याशी बोलू नये? अरे वा. आज तुमच्या रस्त्यांनी माझ्या पावलांना ओळख नाकारावी, ह्याचं फारसं दुःख नाही, पण कधी काळी सावली पुरवणाऱ्या बाभळींनीही आज संन्यस्ताची भूमिका घ्यावी. अरे वा. पाखरांना मी बोल लावणार नाही, पाखरांना मी बोल लावणार नाही, बोलून चालून दिगंताचे प्रवासीच ते. पण मातीला देखील आपल्या कणाचा पुसटसाही आठव नसावा. खरंच का मातीचं मातीत जिरून गेलंय? खरंच का मातीचं मातीत जिरून गेलं आहे? खरंच का मायेचं सारं विरून गेलं आहे? माझ्या कपिलेची कितवी पिढी ही, माझ्या कपिलेची कितवी पिढी ही मला अस्वस्थ पाहून साईच्या करुण डोळ्यांनी का हंबरते आहे ही? माझ्या कपिलेची कितवी पिढी ही मला अस्वस्थ पाहून साईच्या करुण डोळ्यांनी का हंबरते आहे ही? आत्ता वाटू लागले, आत्ता वाटू लागले ह्या तुमच्या शहराशी जोडलेल्या नाळेचा पुरावा मला सापडतो आहे, जोडलेल्या नाळेचा पुरावा मला सापडतो आहे. वा वा वा, खूप सुंदर, अगदी हृदयस्पर्शी कविता आहे खरोखर. हो, तो अनुभवच आहे. होय, बरोबर आहे का वेळ आणखी? हो, अजून 2 कविता अगदी जरूर होतील. घराबद्दल प्रत्येकाची कल्पना वेगळी असते. माझी कल्पना काय आहे घराबद्दल ती ह्या कवितेत मांडली आहे. घर. आपण परतीच्या वाटेवर असतो तेव्हा घर बाहू पसरून प्रतीक्षा करतो. आपण परतीच्या वाटेवर असतो तेव्हा घर बाहू पसरून प्रतीक्षा करतं. आपण परतल्यावर मायेनं कवेत घेत, समाधानानं डोळ्यांची कवाड घर हळूच बंद करत. उजाडताच उजाडताच एक एक जण बाहेर पडतो, तसं घर कुरकुरू लागतं. संध्याकाळपर्यंत ओठ घट्ट मिटत. माझ्यासाठी काय आणलं, माझ्यासाठी काय आणलं घर देखील विचारत. माझ्यासाठी काय आणलं घर देखील विचारत. दिवसभरातल्या घडामोडी ऐकायला घर आतुर असत. आपण मात्र आजची डाक, फोनचे निरोप, अमुक नि तमुक बघण्यात गुंतून जातो. घर नावाचं ताटकळलेलं पोर अधिकच हिरविस्त. आपण मात्र आजची डाक, फोनचे निरोप, अमुक नि तमुक बघण्यात गुंतून जातो. घर नावाचं ताटकळलेलं पोर अधिकच हिरमुसत. घराला जरा गोंजारलं की खुदकन हसत. घराला जरा गोंजारलं की खुदकन हसत. हवं नको बघितलं की कुशीत शिरत. प्रश्न पडतो कोण कुणाच्या कुशीत, प्रश्न पडतो कोण कुणाच्या. वा, खूपच सुंदर कविता आहे. आणि आता तू म्हणालीस गायला म्हणून. होय अंजली, कोरोनामुळे 2 महिने माझा आवाज बंद होता. अगदी शेजारी बसलेल्या माणसालाही माझं बोलणं ऐकू येत नव्हतं. आणि गेल्या 8-10 दिवसापासून मी बोलू शकते जरा बऱ्यापैकी. करते गाण्याचा प्रयत्न. कविता माझी, चाल माझी आणि आवाजही माझाच. वा, मस्त, चांगला योगायोग आहे, आम्हाला ऐकायला मिळणार चांगलं.
देखण्या कंटकांचे पायी पैंजण बांधले, निखळले जे कधीचे ते दुवे मी सांधले. देखण्या कंटकांचे पायी पैंजण बांधले, देखण्या कंटकांचे पायी पैंजण बांधले, निखळले जे कधीचे ते दुवे मी सांधले, पायी पैंजण बांधले. मुठीत धरलेले क्षण सोनेरी सांडले, मुठीत धरलेले क्षण सोनेरी सांडले. कैकदा जोशात मजशी मीच भांडले, कैकदा जोशात मजशी मीच भांडले, निखळले जे कधीचे ते दुवे मी सांधले, पायी पैंजण बांधले. सुखाच्या वरखाने दुःख सारे रोज झाकले, सुखाच्या वरखाने दुःख सारे रोज झाकले, मोड आल्या दुःखा मोड आल्या दुःखा मी पुन्हा पुन्हा कांडले, आल्या दुःखा मी पुन्हा पुन्हा कांडले, निखळले जे कधीचे ते दुवे मी सांधले, पायी पैंजण बांधले, देखण्या कंटकांचे पायी पैंजण बांधले, पायी पैंजण बांधले, पायी पैंजण बांधले. वा वा वा, खूप सुंदर, अप्रतिम अनुभव. खरोखर सुखाच्या वरखाने दुःख सारे झाकले. खूपच सुंदर, अगदी मनाला चटका लावणारी अशी कविता सादर केलीस आणि समारोप खूप सुंदर झाला. खूप खूप धन्यवाद अनुपमा साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या वतीनं मी तुझे खूप आभार मानते. धन्यवाद.